नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। परभणी येथे झालेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सादर करण्यात आली। यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, शहर अध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, शहर प्रभारी गणेश बागल, रविनंद कुमार, सद्दाम सय्यद, इक्बाल हमीद पैलवान, तस्लीम भाई पत्रेवाला, फैन सय्यद, अरबाज पत्रेवाला, सादिक सय्यद आदी सहभागी झाले होते। निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांनी विटंबना केली असून अशा संविधान विरोधी समाजकंटकांवरती तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी। तसेच यामागे कुठल्या जातीवादी लोकांचा हात आहे हेही तपासले जावे। जाणून बुजून भाजप प्रणित सरकार अशा लोकांना पाठीशी घालत असून वेळोवेळी महापुरुष यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य राजकीय पुढाऱ्यांकडून केली जातात। महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना केली जात असताना सरकारकडून अशा लोकांवरती कडक कारवाई होत नाही। त्यामुळे अशा जातीवादी मनुवादी शक्ती असे कृत्य करत आहेत। जिवंतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रास देणारी काँग्रेस व आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व संविधानाची विटंबना होत असताना तमाशा बघणारी भाजपा दोन्ही एकच आहेत। एक नागनाथ व दुसरे सापनाग असून दोन्ही जहिरी आहेत। यावेळी बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। आज बहुजन समाज पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं परभणी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जी काही संविधानाची प्रतिकृती होती तिची विटंबना करण्यात आली आणि त्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे। अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा शासन आणि प्रशासनानं अशा लोकांवरती कडक कारवाई केली पाहिजे। त्या परभणीमध्ये ज्या समाजकंटकांनी हे अतिशय वाईट असं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे। त्यांना अगदी फाशीची शिक्षा दिली पाहिजे, कारण हा खऱ्या अर्थाने संविधानाची जी काही विटंबना करण्यात आली ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि देशभरामध्ये वेळोवेळी अशा घटना घडताना दिसतात आणि शासन अशा लोकांना पाठीशी घालताना देखील दिसत आहे। तेव्हा हे जे काही भाजप आणि प्रणित सरकार आहे या सरकारने याची दखल घेतली पाहिजे। वेळोवेळी राजकीय पक्षांचे जे काही पुढारी आहेत ते जाणून बुजून महापुरुषांची विटंबना होणारी वक्तव्य करत आहेत आणि ही वक्तव्य करणाऱ्यांवर देखील वेळोवेळी समाजानं कारवाईची मागणी केली, परंतु त्यांच्यावरती देखील कारवाई झालेली नाहीये। देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची पुतळ्यांची विटंबना वेळोवेळी करण्यात आली, परंतु अशा लोकांना सुद्धा शासनानं त्यांच्यावरती कडक कारवाई केलेली नाहीये। त्यांना पाठीशी घालण्यात आलेलं आहे आणि सरकार मुळात म्हणजे अशा काही लोकांना पकडतं परंतु त्याच्या मुळापर्यंत जात नाहीये आणि त्याच्या मुळापर्यंत न गेलेला त्यामागे जे मास्टर माइंड आहेत ते मास्टर माइंड तसेच खुलेआम राहतात आणि ते लोक अशा प्रकारचा जाती तेढ निर्माण होईल किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करत राहतात। तेव्हा अशा लोकांवरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि ही कारवाई कडक कारवाई परभणी येथील समाजकंटकांवरती जर नाही झाली तर बहुजन समाज पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलने करू आणि त्याला हे शासन आणि प्रशासन जबाबदार आहे। मुळात भाजप आणि काँग्रेस हे दोघंही संविधान विरोधी आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांच्या जिवंतपणी काँग्रेसने त्यांना वेळोवेळी अपमानित केलं आणि वेळोवेळी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि आता देखील बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील त्यांच्या पुतळ्यांची विटंबना केली जाते। त्यांना अपमानास्पद अक्षरशः त्यांच्या बाबतीत वक्तव्य केले जातात आणि ही जी काही सरकार या देशामध्ये आलटून पलटून आली ती काँग्रेस आणि भाजपच्या सरकारनं वेळोवेळी अशा लोकांना पाठीशी घातलेला आहे आणि अशा अनेक घटना आहेत। मग ती रमाई आंबेडकर नगरमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याची विटंबनेचा प्रकार असेल किंवा इतर प्रकार असेल, प्रत्येक वेळेला शासन आणि प्रशासन दोन्ही यांना पाठीशी घालताना दिसतात। या सरकारची मनशा नियत आणि नीती खराब असल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडतात।
म्हणून मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितलं होतं काही एक नागनाथ आहे आणि दुसरा सापुनाथ आहे, दोन्ही जहरी आहेत. समाजानं अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये जो तीड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो तेढ निर्माण होणार नाही याची समाजाने दखल घेतली पाहिजे. आणि आमची मागणी आहे की या समाजकंटकांवरती जर कडक कारवाई झाली नाही तर बहुजन समाज पार्टी रस्त्यावरची आंदोलनं करेल आणि त्याला हे शासन आणि प्रशासन जबाबदार असेल.